नमस्कार. नमस्कार. आपल्याला कल्पना असेल की भारतामध्ये आता निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. हो. 2 टप्पे झालेले आहेत. शेवटचा टप्पा 1 जूनला आहे आणि आरोप प्रत्यारोप भरपूर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात आहे. तर तुम्ही अमेरिकेत राहता, तुम्ही काही मतदान करणार नाही आहात. हो. पण तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता हे जाणून घेण्यात आपल्याला जास्त स्वारस्य आहे. म्हणून हा प्रश्न. नमस्कार. तर हो, इंडियाचे इलेक्शन्स एकदम टॉकिंग पॉईंट्स खूप असतात त्याचे. जेव्हा आम्ही फॅमिली फ्रेंड्स भेटतो तेव्हा इट्स ऑलवेज एक्साइटिंग की सगळ्यात वर्ल्ड्स बिगेस्ट डेमोक्रेसीज आहेत. US मध्ये सुद्धा आहे, इंडियामध्ये सुद्धा आहे. इंडियामध्ये खूप हिस्ट्री आहे आणि मग ते सगळे आता एकत्र येऊन एका पार्टीसाठी वोट करतील. तर दॅट्स अ व्हेरी व्हेरी बिग थिंग. इट्स अ अचीवमेंट फॉर डेमोक्रेसी इटसेल्फ. तर आणि इतकं कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे हा की एक वोटिंग बॉक्स सगळे स्टेट्समध्ये घेऊन जायचं, नाहीतर एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सगळीकडे घेऊन जायचं. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी बिग अचीवमेंट इन इटसेल्फ. बरोबर. लॉजिस्टिकली इट इज ऑलमोस्ट अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. पण इट्स अ व्हेरी एक्साइटिंग थिंग. आणि मग त्याच्यात सगळे लोकांना गोळा करून ते कुठे कुठे जावं लागतं त्यांना टू जस्ट मेक इलेक्शन्स पॉसिबल. दॅट इटसेल्फ इज अ बिग फेस्टिवल फॉर डेमोक्रेसी. सो आता निवडणुकीमध्ये कोण विजय होणार याच्याविषयी लोकांना उत्सुक आहे. हो. तुमचा काय गेस आहे? काय विथ अ स्वीपिंग विक्ट्री फॉर BJP. पण असं सुद्धा आहे. लाईक two times victory is good. 3 times victory is amazing. But now he's going to Mr. Modi will attain kind of like godlike kind of record status. after Nehru. So I think what should actually happen is they should be moved to a bigger, more of a accountability and a advisory, and give opportunities to other parties, because there may be some spark somewhere that they may be missing out, and that's what it's a more difficult administration a question, like how do you do the right thing for the masses. ते दुसरा एक मुद्दा सारखा प्रचारात येतोय, ते म्हणजे भाजपने एक नारा दिलेला आहे की इस बार 400 के पार. Right. तर अशा तऱ्हेचं 400हून अधिक जागा त्यांना अपेक्षित आहेत. Right. तर हे उद्दिष्ट साध्य होईल असं वाटतं का एकतर? आणि ते कितपत लोकशाहीच्या दृष्टीने उपकारक, तारक मारक आहे असं वाटतं? सो लोकशाही इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेन्स दॅट डेमोक्रेसी जिथे आहे तिथे मल्टिपल पार्टीज, एव्हरी स्टेट विल हॅव देअर ओन फेवरेट पर्सन who will then represent a certain strata of people. तर दॅट इज हे खूपच इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 450 इज जस्ट अ नंबर. पण त्यांचं पास्ट रेकॉर्डमध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे की इट इज बट नॅचरल दॅट ऑल द पीपल विल डेफिनेटली सपोर्ट हिम. पण ॲट द सेम टाइम इट इज चॅलेंजिंग. साऊथमध्ये दे हॅव टू मेक अलायन्सेस. साऊथमध्ये थोडं वीक आहेत थोडेसे. हो. आणि आय थिंक इवन महाराष्ट्र फॉर दॅट एक्झाम्पल, महाराष्ट्र इज व्हेरी because they have to forge alliances. There are people who are changing, Yes. from one party to the Yes, other. yes, that is. And that is the excitement in this. So news, will be hooked on to the news. What we want as NRIs is a government which is not going to flip within a couple of years. 4 years is the term. We would like the next government to last, do good for the country, and then last another 4 years also. So it's definitely yin yang म्हणतात ना, एक party and then the other party. That's also good. So we are definitely excited about what is happening in India. पण आता मोदींनी खूप प्रचार लावला, मेक इन इंडिया असो किंवा Yes. इज ऑफ बिझनेस मध्ये डुईंग बिझनेस. तर तिथल्या कोणत्या योजना तुम्हाला जास्त महत्त्वाच्या वाटतात? जमेच्या बाजू म्हणून सांगता येतील. I think Make in India is very good. Definitely challenging for foreign companies, कारण की त्यांना
त्यांचे आयडियाज अँड देअर वेज अँड प्रोसेसेस, देअर इंटलेक्च्युअल माइंडसेट, त्यांना दे प्रॉब्ली डोंट वॉन्ट टू गिव्ह इट अवे. तर they'll have to come out with an ecosystem of companies that are, as a Bajaj for example, त्यांचे छोटे कंपनीज असतात आणि they make parts, and then the bigger company is there which will then actually make the car or a truck, whatever. So असं like Tesla for example, they have been trying to get into India for such a long time आणि ते अजून काही झालं नाही. सो बाय नाव आय वॉज ॲक्च्युली एक्सपेक्टिंग, आता इंडियामध्ये रेवा म्हणून एक इलेक्ट्रिक कार आलं होतं, आय वॉज एक्सपेक्टिंग मोर इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया. पण विरोधकांबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? तर तिथे ॲक्च्युली हे सुद्धा थोडंसं एक्साइटमेंट अजून चालू आहे इंडियन पॉलिटिक्समध्ये, की 2-3 लोक असे तुरुंगातच ठेवलेत who were actually promising when they started off. पण आणि 2-3 असे लोक आहेत की अजून द यूथ सपोर्टसाठी आहेत, पण दे आर लाईक ऑलमोस्ट बियॉन्ड मिडल एज. तर डेफिनेटली एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी बरंच छान काम केलं आहे आणि तिथे सुद्धा देर इज मोर अपॉर्च्युनिटी. सो आता शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही अमेरिकेत राहता, इथे पण अशा काही चांगल्या स्कीम्स असतात, उपक्रम असतात की जे भारतामध्ये देखील आपण त्याची अंमलबजावणी करू शकतो. अशा कुठल्या उपक्रम किंवा समजा असं समजूया आपण की मोदी सरकार सत्तेवर आलेलं आहे, तर त्यांनी पुढच्या टर्ममध्ये या उपक्रमांना प्राधान्य द्यावं असं काही तुमच्या डोळ्यासमोर काय आहे का? हो, प्रोग्राम्स इन द सेन्स की सगळ्यांना अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, पण अपॉर्च्युनिटी मिळायला त्यांना इट हॅज टू बिगिन फ्रॉम अ गुड एज्युकेशन फाउंडेशन. तर आणि ऑफकोर्स फॅसिलिटीज फॉर सिनियर्स. आता इथे US मध्ये सिनियर पर्सन कॅन इझिली ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू दी अदर विदाउट एनी हेल्प फ्रॉम एक्सटर्नल पीपल. स्वतःची व्हीलचेअर कॅन गो इन टू द बस असे नीलिंग डाऊन बसेस असतात आणि बसनी तुम्ही कुठेसुद्धा तुम्ही ट्यूब, ट्रेन, मेट्रोमध्ये जाऊ शकता. ते इंडियामध्ये अजून पॉसिबल नाही आहे सगळीकडे. हँडिकॅप पर्सनसाठी हँडिकॅपसाठी अजून खूप करायचं आहे. राईट फ्रॉम फिक्सिंग द फुटपाथ. तुम्ही कम्युनिटीच्या बाहेर गेला की सगळ्यांना असं ॲक्सेसेबल फुटपाथ नसतो, तर ते अजून मोदी सरकार शुड हॅव डन इट. पण हे लोकल सुद्धा आहे, मोर दॅन द सेंटर, इट इज मोर ऑफ द स्टेट ऑल्सो. सो भारतामध्ये स्वच्छता अभियान घेतले, पण अजून हवी तशी स्वच्छता असं दिसत नाही. तर अमेरिकेत आपण बघतो स्वच्छ रस्ते, स्वच्छ मॉल, ट्रेन देखील स्वच्छ असतात. येस. तर त्या दृष्टीने काय करता येईल असं वाटतं? तर त्या दृष्टीने इथे आम्ही परत जेव्हा इंडियाला जातो, सो से वन्स एव्हरी इयर वी मेक अ ट्रिप. सो वी ऑलवेज कीप ऑन कम्पेअरिंग की तिथे असं आहे पण इथे अजून का नाही. पण तिथे डेफिनेटली लॉट्स ऑफ पॉझिटिव्ह थिंग्स टू सी इन इंडिया फॉर शुअर. आता फॉर एक्झाम्पल दूध, ब्रेड, अंडी घ्यायला आम्ही जर शॉप्समध्ये गेलो तर तिथे QR कोड फोनवर असतो. ते इथे अजून तेवढं ॲडव्हान्समेंट काही नाही आहे US मध्ये. यू स्टील हॅव ऑफकोर्स फोन सगळीकडे आहे, पण तरीसुद्धा लोक क्रेडिट कार्डचा उपयोग करतात. तर ते इंडियामध्ये दे हॅव टू डिजिटल क्रांती, डिजिटल सुद्धा डिजिटल कॉमर्स आता यायला लागलंय. सो दॅट वॉज व्हेरी गुड टू सी. आणि पीपल आर ट्रॅव्हलिंग विथ जस्ट अ फोन, QR कोड बेस्ड ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. सो दॅट्स व्हेरी गुड. एनिवे सर, थँक्यू व्हेरी मच.